नालासोपारा पूर्वेच्या आचोडे येथील साई सिमरन इमारतीत एका सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली। मंगळवारी रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली। यात अडकून पडलेल्या 2 जणांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली आहे। नालासोपारा पूर्वेच्या आचोडे येथे साई सिमरन अपार्टमेंट नावाची 4 मजली इमारत आहे। ही इमारत 13 ते 14 वर्षे जुनी आहे अशी माहिती मिळत आहे। तर या इमारतीत 22 सदनिका व 3 गाळ्या आहेत। 20 मे रोजी मंगळवारी रात्री अचानकपणे या इमारतीमधील 404 या सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली। या घटनेमुळे इमारतीमध्ये खळबळ उडाली होती। तर याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहोचून त्यांनी सदनिकेत अडकून पडलेल्या 14 वर्षीय मुलगा व 47 वर्षीय महिलेला सुखरूप बाहेर काढले। मात्र आता या घटनेमुळे इमारतीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या घडलेल्या घटनेनंतर महापालिका व अग्निशमन दल यांनी इमारतीमधील 22 खोल्या खाली करून तेथील नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत हलवून तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती। मात्र या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे। एकंदरीत वसई विरार महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप आता नागरिकांमधून करण्यात येत आहे। पावसाळा तोंडावर आला तरीही वसई विरार महापालिकेने नालासोपारा शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करणे, आवश्यक उपाययोजना करण्याकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।